इतके दिवस झालं ना मोठा व्लॉग टाकतेस ना मिनी व्लॉग, नेमकं कारण तरी काय? तर त्याचं कारण हे आहे. काय झालंय ते पुढे सांगतेस. त्या अगोदर इकडे सकाळी-सकाळी मस्त अशी चपाती, भेंडीची भाजी वगैरे केलेली. परंतु त्या अगोदर नाश्त्याला मस्त अशी गरमागरम मटकीची उसळ होती आणि मला मटकीची उसळ खूप आवडते. तोपर्यंत शांभवी पण उठलेली, तर तिला ना छानपैकी खायला वगैरे दिलं आणि श्रीचा अभ्यास चालू होता. बरं, हे जे 2 क्लचर आहेत आणि हे 2 ड्रेस जे शांभवीचे दिसतायत, ते हे घेऊन आलेत महाद्वार रोडवर आणि श्रीला नाचणीचे कुडमुडे आवडतात म्हणून ते पण घेऊन आले. घरी आल्याबरोबर हे म्हणायला लागले की आता तयार व्हायला वगैरे वेळ नाही वर्षा, अपॉइंटमेंट घेतलेली आहे श्रीची दवाखान्याची आणि आत्ताच्या आत्ता आपल्याला जायचंय कारण की श्रीचा दात दुखतोय. मग आज एक्सरे काढायचा आणि बाकी काय जी ट्रीटमेंट डॉक्टर देतील तर ते सगळं करायचं असल्यामुळे आम्ही निघालो दवाखान्यामध्ये आणि त्यामुळे माझा असा अवतार आहे. हो, आपल्या क्लासची नवीन बॅच कधी सुरू होते याविषयी पण बऱ्याच कमेंट आहेत. तर येत्या 15 नोव्हेंबरला आपली बॅच सुरू होते. ऍडमिशन सुरू झालेले. तुम्हाला तर माहिती आहे या वर्षभरात दवाखान्याने काय आमची पाठ सोडलेली नाही आणि त्यात भरीसभर म्हणजे हे आंघोळीला गेले होते पहाटे आणि तेवढ्यात ते पाय घसरून पडले आणि त्यांच्या इथं आकावरती लागलंय. बऱ्यापैकी जखम आहे पण त्यापेक्षा मुक्कामार जास्त आहे आणि त्यामुळेच आपले व्लॉग येत नव्हते. त्याच्यामध्ये माझी मोठी चुलती सुद्धा देव झाली आणि ह्या वर्षात ना जवळची 3 माणसं गमावली आहेत आणि या संदर्भातला मोठा व्लॉग मी डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो तुम्ही पाहू शकता, ज्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की व्लॉग काय येत नव्हते त्यामागची कारणं. खरं तर मनाची अवस्थाच व्यवस्थित नव्हती. एकदम असं वाटत होतं की काहीच नको करायला आणि कशाला काय. हे बघा, हे अशा पद्धतीने जखम झालेली आहे पण त्यापेक्षा सूज आतून खूप जास्त असल्यामुळे मग थोडासा ब्रेक घेतला आणि आता पुन्हा नव्या जोमाने सुरुवात करते. उद्यापासून रेग्युलर व्लॉग येतील. सो मिनी